गुरु आणि या गुरुंचे सुद्धा या ठिकाणी आपण या गाण्यातून त्यांना वंदन केलेलं आहे। मंडळी पाहिलं जर का तर समोर इतकी भव्य अशी या चालकोपच्या राजाची मूर्ती आहे। त्याच्या डाव्या बाजूला सुंदर असा एका पाळण्यामध्ये बाल गणेशाची सुद्धा मूर्ती अगदी रांगत आहे असा गणपती भास होतो। आणि आपल्या उजव्या बाजूला जर का पाहिलं तर अनेक अशा गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी साकारल्या आहेत आणि ह्या गणेशाची नावं पण अनेक आहेत। कोणी त्याला वक्रतुंड म्हणतं, कोणी त्याला विघ्नहर्ता म्हणतं, तर कोणी गणपतीला सुखकर्ता सुद्धा म्हणतं। असंच हे पुढचं गीत जे आहे ते आपल्या सुखकर्त्यासाठी आपण घेणार आहोत। स्वर चांदण्यांचे आपल्या समोर आम्ही हा सुंदर असा कार्यक्रम घेऊन आहोत। त्याचे आयोजक संयोजक संकल्पना ज्यांची आहे अजित सत्रेकर यांनी ह्या स्वर चांदण्यांचे असा सुंदर बहारदार कार्यक्रम आपल्यासाठी आलेला आहे। आणि ह्या गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गीतं आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत। फक्त एकच आहे मंडळी की तुमची प्रत्येकाची आम्हाला एक साथ हवी आहे आणि ती म्हणजे गाणं संपल्यावरती कृपया आपण सर्व भक्तगणांना विनंती आहे की जिथे उभे आहात तिथून जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। कृपया एकदा जोरदार टाळ्या तुमच्याकडून आमच्या ह्या कार्यक्रमासाठी यायचे आहेत। आणि माझ्यासोबत बोलायचं आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती। चला चला मंडळी आपण पुढील गीत ऐकूया आमच्या गायिका स्मिता इंगणकर यांच्या आवाजातून सुंदर असं सुखकर